नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावल्लभ रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशकाठवा समास सातवा मोक्ष लक्षण। श्रीराम मागा श्रोतयांचा पक्ष कीर्ता दिवसा होतो मोक्ष। तेची कथा श्रोते दक्ष होऊन ऐका। मोक्षास कैसे जाणावे मोक्ष कोणास म्हणावे। संत संगे पावावे मोक्षास कैसे। तरी बद्ध म्हणजे बांधला आणि मोक्ष म्हणजे मोकळा झाला। तो सत्संगे कैसा लाधला तेही ऐका। प्राणी संकल्पे बांधला जीवपणे बद्ध झाला। तो विवेके मुक्त केला साधूजनी। जेचे क्षणी अनुग्रह केला तेची क्षणी मोक्ष झाला। बंधन काही आत्मयाला बोलोच नये। आता आशंका फिटली संदेह वृत्ती मावळली। सत्संगी तत्काळ झाली मोक्ष पदवी। स्वप्नामध्ये जो बांधला तो जागृतीने मोकळा केला। ज्ञान विवेके प्राणियाला मोक्ष प्राप्ती। पुंडलिक वरदे हरी विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य महन्मंगल चरणकमलांना कोटी कोटी वंदन करून उपस्थित गुरुबंधू आणि गुरुभगिनींना श्री गुरुदेव। ग्रंथराज दासबोधातील आज दशक 8 आणि समास 7 यामध्ये मोक्ष लक्षणाचं अतिशय सुंदर निरूपण समर्थांनी या ठिकाणी केलेलं आहे। आपल्याला सांगावंसं वाटतं की धर्मग्रंथामध्ये शास्त्रांनी आणि वेदांनी काय सांगितलेलं आहे की 4 पुरुषार्थ आहे। धर्म अर्थ काम आणि मोक्ष। या 4 पुरुषार्थांपैकी पहिले जे 3 पुरुषार्थ आहे धर्म अर्थ आणि काम, या पुरुषार्थाने आपल्याला जीवनमुक्त होता येत नाही। म्हणजेच काय तर जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपली सुटका होत नाही। परंतु या 4ही पुरुषार्थांमध्ये श्रेष्ठ पुरुषार्थ गणला गेलेला आहे तो म्हणजे मोक्ष। या मोक्षाची लक्षणे या समासामध्ये समर्थांनी सांगितलेली आहे की सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ जो आहे तो आहे मोक्ष। आणि प्रत्येक जन्माला येणाऱ्या मनुष्य प्राण्याला हे मोक्षपद प्राप्त करून घेणं हेच त्याचं ध्येय आणि साध्य असायला पाहिजे। हे मोक्ष म्हणजे काय तर जो वासनेने बांधलेला होता, जो बद्ध होतात त्याला मोकळा होणे म्हणजे जन्म मरणाने यांच्या फेऱ्यातून त्याची सुटका होणे। या समासामध्ये समर्थांना शिष्याने एक प्रश्न विचारला होता। काय विचारलं की संतांच्या संगतीत राहून सद्गुरू सहवासाने आम्हाला किती दिवसात मोक्ष प्राप्त मिळेल, किती दिवसात आम्ही मोक्ष प्राप्तीपर्यंत जाऊ शकतो। त्यावेळेस परखडपणे समर्थांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की संतांच्या संगतीत
सद्गुरूंच्या सहवासात सद्गुरू सेवेने सद्गुरू कृपेने विवेक आणि वैराग्याने आपण मोक्षप्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु ह्या मोक्षप्राप्ती काय साधा सोपा सरळ मार्ग आहे का? त्या मार्गाने कसं जायचं तेच या समासामध्ये समर्थांनी विस्तृतपणे सांगितलेलं आहे. बघा, प्रत्येक मनुष्य प्राणी हा कशाने बद्ध झालेला आहे? तर संसारात बद्ध झालेला आहे. म्हणून त्याला बद्ध म्हणजे काय? बांधलेला. मग हा बांधलेला कशाने हो? हा संसाराने बांधलेला आहे, मायेने बांधलेला आहे, वासनेने बांधलेला आहे, अहंकाराने बांधलेला आहे आणि गर्वाने बांधलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो देहबुद्धीत अडकलेला आहे. देहबुद्धीमध्ये तो बांधले गेलेला आहे आणि त्याच्यामुळे तो बद्ध आहे. तो बांधलाय कशानं? तर विकारानं बांधलेलं आहे. विकार कोणते? तर काम आहे म्हणून संसार सुटत नाही ना. अगदी मरायला ठेपलेला माणूस असतो, तो पण म्हणतो की मला वाचवावं याच्यातून, मी याच्यातून वाचलो ना तर खरंच मी चांगलं काम करेन. अरे बाबा, तुझं वय आता 85 वर्ष झालं, आता जा ना. नको महाराज, मला आणखीन काही वर्ष जगवा. ते हा काम नावाचा जो दोरा आहे किंवा बंध आहे त्याने माणसाला बांधलेलं आहे. दुसरा काय बंध आहे? क्रोध. आम्ही क्रोधात अडकलेलो आहोत, मोहात अडकलेलो आहोत, मायेनं अडकलेलो आहोत. थोडक्यात काम, क्रोध, मद, मत्सर, मोह आणि माया या 6 दोऱ्याने किंवा 6 बंधनानं आपल्याला बांधून टाकलेलं आहे. आणि त्यामुळे हे सुगम आहे, मोक्ष मिळणं सुगम आहे, पण ते कठीण होऊन गेलेलं आहे. मोक्ष म्हणजे ताईंनी सांगितलं मोकळा होणे. बद्ध ज्यावेळी मोकळा होणार तर मोक्ष मिळणार. आता बद्ध कोण? तेच सांगतात ताई. तुम्ही, मी, सगळेजण आपण बद्धच आहोत. का? तर संसार प्रपंचामध्ये आपण आलेलो आहोत. हा संसार प्रपंच जो आहे, ह्या संसार प्रपंचामध्ये आपण बांधलं गेलेलो आहोत. जर संसार प्रपंचातून या सुटका करायची असे, संसार प्रपंच चुकणार नाही आहे. कारण प्राक्तन, संचित, कर्म या विषयाकडे आपण पुढे जाणार. यामुळे हा संसार मिळाला आहे. हा आपण नाही मिळवलेला. आपलं कर्म कसं होतं, आज आपण कसं कर्म करतोय त्या कर्माप्रमाणे आपलं संचित होत असतं आणि ते संचित आपल्याला प्रपंच देत असतं. मग या प्रपंचात राहून सुद्धा आपण मोक्ष मिळवू शकतो. अनेकांनी तो मिळवला आहे. म्हणून समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं, संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता. म्हणजे प्रपंचातल्या वेगवेगळ्या पदव्या, वेगळा मान सन्मान ह्याचा त्याग करण्याची काहीच गरज नाही. संसार त्याग न करता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकचा विचारच होय. योग्य प्रकारचा विचार करा, जो विचार आज ताई आपल्याला देऊन जाणार आहेत. ह्या ताई आपल्याला विचार देणार आहेत की मोक्ष आपल्याला कसा मिळेल. म्हणून त्यांच्याकडून तो नीट समजून घेऊया की आपण बांधलेले लोक आहोत. दिसायला जरी हे बंध आपल्याला दिसत नसले तरीसुद्धा ते आपल्या देहाला बंध आहेत. सूक्ष्मरित्या ज्यावेळी आपण बघणार त्यावेळी ते आपल्याला लक्षात येणार. काही गोष्टी जाणून घ्यायच्या असतात. मन आपल्याला दाखवता येत नाही. तसं काम, क्रोधादी जे विकार आहेत ह्यांचे बंध दाखवता नाही येणार. नाहीतर कोणतरी म्हणेल हे जर 6 आम्हाला बंध आहेत दाखवा बघूया. तर मन जसं दाखवता येत नाही, भूक जशी दाखवता येत नाही, प्रेम जसं दाखवता येत नाही, तशाच प्रकारे हे विकारांचे बंध पण दाखवता येत नाहीत. ते जाणून घ्यायचं असतात. अमुक व्यक्तीवर माझं प्रेम आहे हे व्यक्त नाही करता येत, जाणून घ्यायचं असतं, समजून घ्यायचं असतं. तसे हे बंध आपण ताईंकडून समजून घेऊया आणि मोक्ष कसा मिळेल तिकडे जाऊया. गुरुदेव माऊली, आपल्याला अतिशय सुंदर मार्गदर्शन गुरु महाराजांनी केलेलं आहे आणि त्यापुढे काय सांगणार, परंतु माझ्या अल्पबुद्धीने मी आणि जे समर्थांनी सांगितलेलं आहे ते सांगण्याचा मी प्रयत्न करते. ज्यावेळेस
आपण ह्या बद्ध म्हणजेच काय वासनेने जो बांधलेला आहे तर तो मोकळा होण्यासाठी समर्थांनी सांगितलं की जर तुला मोक्ष प्राप्त करून घ्यायचं असेल तर काय केलं पाहिजे, सद्गुरू करणं गरजेचं आहे. म्हणून मागच्या आपण आठवड्यामध्ये काय बघितलं होतं की मनाचा ज्यावेळेस निश्चय होतो की मला या बंधनातून मुक्तता हवी आहे, मला या बंधन हे टाकून द्यायचंय, याच्यातून मुक्त व्हायचंय, ज्यावेळेस असा निश्चय होईल त्याच वेळेस आपण काय करू तर सद्गुरूंच्या सान्निध्यात जाऊ. आणि सद्गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर ते आपल्याला अनुग्रहित करतात आणि काय सांगतात तर तत्त्वमस्ती या महावाक्याचा ते आपल्याला उपदेश करतात. तत्वमस्ती म्हणजे काय तर तो मी आहे आणि मी तो आहे, म्हणजे या तुझ्या ज्या देहामध्ये जो आत्मा आहे त्या तोच खरा स्वरूप आहे आणि त्या स्वरूपाचं तुला ज्ञान होणं गरजेचं आहे. तो या चराचरामध्ये आहे पण तो या देहात असून आपल्याला तो दिसतो का तर नाही. का दिसत नाही तर आपण बंधनात अडकलेलो आहे, वासनेत अडकलेलो आहे म्हणून आपल्याला तो दिसत नाही. म्हणून समर्थ सांगतात की हा जो जन्म मिळालेला आहे, हा नरदेह मिळालेला आहे तो तुला साधा सरळ दिलेला नाही आहे, तर 84 लक्ष योनी फिरून हा सुंदर असा नरदेह मिळालेला आहे. या नरदेहात राहून आपण काय संसार प्रपंचासाठी तुला दिलेला आहे का तर नाही. त्या वासना मोडण्यासाठी, त्या वासनाच्या बंधनातून सुटण्यासाठी आणि आपल्या खऱ्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी हा जन्म तुझा झालेला आहे. पण त्यासाठी त्यालाच मोक्ष म्हटलेलं आहे, ते आत्मज्ञान मिळणं, आत्म्याचं ज्ञान होणं हेच मोक्ष आहे. पण ते कुठे मिळेल, तो मार्ग कोणता तर सद्गुरूंच्या सान्निध्यात गेल्यानंतर, अनुग्रह घेतल्यानंतर आपल्याला तो मार्ग मिळतो. आणि सद्गुरू आपल्याला सांगतात की साधना करणं आणि त्या साधनेमुळे काय होतं की ज्यावेळेस शिष्य अनन्य भावाने, अनन्य म्हटलेलं आहे याचा अर्थ अन्य काहीही नाही, अनन्य भावाने ज्यावेळेस सद्गुरूंची सेवा करतो आणि या सद्गुरूंच्या अनन्य भावाने सेवा केल्यानंतर त्या सद्गुरू त्या शिष्यावर कृपा करतात. जोपर्यंत सद्गुरूंची कृपा शिष्यावर होत नाही तोपर्यंत त्याला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. म्हणूनच या ठिकाणी या बद्ध जीवाला सद्गुरू कृपा होण्यासाठी साधना आणि काय करायला पाहिजे तर त्याने दृढ विश्वास आणि साधना, दृढ विश्वास त्याचा असायला पाहिजे की माझा तारणहार कोण आहे तर माझे सद्गुरू आहे आणि तेच मला त्या मोक्ष पदापर्यंत नेऊन पोहोचवणार आहे, अन्य कोणीही नाही. साक्षात परमेश्वर सुद्धा आला, भगवंत सुद्धा त्या ज्ञानापर्यंत आपल्याला पोहोचू देत नाही. इथे मला सांगावंसं वाटतं बघा, पोचू देत नाही, पोचू देत नाही. ऐकून घ्या, पोचू देत नाही असा त्याचा अर्थ नाही आहे, पोचवू शकत नाही. पोचू देत नाही याचा अर्थ वेगळा होतो आणि पोचवू शकत नाही याचा अर्थ वेगळा होतो. कारण हे जे आपण 33 कोटी देव पाहतोय यांना मर्यादा आहेत. जे देव देऊ शकत नाही ते सद्गुरू देऊ शकतो. कारण सद्गुरूमध्ये तिन्ही विश्वांचा स्वामी म्हणजे परब्रह्म त्याच्यामध्ये एकवटलेला आहे. त्याला तो स्पेशल अधिकार दिला आहे. नवे नवे तो परमात्माच सद्गुरू रूपाने आलेला आहे. म्हणून पृथ्वी तलावरचा चालता बोलता देव कोणता असेल तर तो सद्गुरू. आपण त्याला सद्गुरू देवसुद्धा म्हणतो. कारण त्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे की जे ब्रह्म विष्णू महेश नवे नवे ज्या ब्रह्म विष्णू महेशानं ज्यानं निर्माण केलं आहे तो परब्रह्म सद्गुरू आहे. त्या सद्गुरूंचे आशीर्वाद असतील, सद्गुरूंची कृपा असेल तरच ह्या गोष्टी आपल्याला शक्य आहेत. आपण त्याच्यासाठी विश्वास ठेवणं गरजेचं असतो. जसं समर्थ रामदास स्वामींना प्रश्न विचारला आहे की आम्हाला मोक्ष केव्हा मिळेल, तसाच नारदानं एकदा प्रश्न विचारला होता काही साधकांनी. तिघेजण होते आणि तिघांनी ठरवलं असंच कुठेतरी संत संघामध्ये ऐकलं होतं आणि त्याला म्हणाले मोक्ष मिळवायला जायचं. म्हणून एका जंगलामध्ये गेले मोक्ष मिळवण्यासाठी आणि साधना करत बसले. साधना करत बसल्यानंतर नारद मुनी त्या वाटेनं आले. नारद मुनींनी पाहिलं की तिघेजण साधना करतायत. क्षेमकुशल घ्यावं, जातोय देवाकडे भगवान विष्णूकडे, क्षेमकुशल घ्यावं, पुढं जावं. म्हणून नारद मुनी त्या तिघांजवळ आले आणि त्यांची चौकशी केली. का रे बाबांनो तुम्ही या जंगलामध्ये का बसलेत, का काय चाललंय तुमचं. तर त्यांनी सांगितलं नारद मुनी आम्ही एका संताच्या प्रवचनामध्ये ऐकलं होतं की मोक्ष मिळवण्यासाठी एकाग्रता हवी, मोक्ष मिळवण्यासाठी विश्वास हवा आणि मोक्ष हाच शेवटचा पर्याय आहे. हेच जीवनाचं चरम साध्य आहे, अंतिम साध्य आहे. आणि त्यामुळे आम्ही ठरवलं आम्हाला मोक्ष पाहिजे. आणि
आम्ही इथे येऊन बसलेलो आहोत आणि साधना वगैरे आमच्या चालू आहे. विष्णू म्हणाले बरं झालं, छान करताय तुम्ही. मनुष्य देहाचं जे परम कर्तव्य आहे ते तुम्ही करताय, फार चांगलं झालं, माझा आशीर्वाद आहे. त्यातल्या एका साधकानं विचारलं की मुनिवर्य आपण चाललात कुठे? तर मुनिवर्य म्हणाले तुम्हाला माहिती आहे मी त्रिभुवन विहार करणार आहे, आता भगवान विष्णूकडे चाललो आहे. त्यातला लगेच दुसरा माणूस म्हणाला, साधक तो म्हणाला बरं झालं मग जाताय तर जरा आमचं एवढं काम कराल का? तर म्हणाले काय करू? भगवान विष्णूंना विचारा की आम्हाला मोक्ष केव्हा मिळेल. नारद मुनी म्हणाले आता गेलं की नंतर लगेच विचारतो, परत येणारच आहे या मार्गाने, त्यावेळी येऊन सांगतो तुम्हाला. सांगतो म्हणाल्यानंतर हे तिघेजण साधनेला बसले. बरेच दिवस झाले तरी नारद मुनींचा का पत्ता नाही. तिघांपैकी एक जो होता त्यानं विचार केला की हे काही खरं नाही बाबा, आपल्याला काय जमण्यातलं नाही. आता किती वर्ष आले, वर्ष दीड वर्ष झालं, माझी बायको काय करत असेल, मुलगा आता मोठा झाला असेल ना, हां मुलीचं लग्नाचं वय झालं आहे ना, त्यामुळे आता हे कठीण वाटतं. 2 वर्ष झाले हो, आता काय अजूनसुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होत नाहीत, आत्मज्ञान होत नाही, नाही जमणार नाही. पण ह्यांना काय सांगायचं? हे दोघं वेडेच आहे, त्यांना सांगायला गेलं तर पुढचंच सांगतील, जाऊ दे आपल्याला काय जमणार नाही. आणि एक दिवशी पहाटेलाच हे दोघं झोपेत असताना पळून गेला. राहिले दोघेजण. आणखीन काही महिने गेल्याबरोबर भगवान विष्णूंचा निरोप घेऊन नारद मुनी तिथे आले. नारद मुनी आल्याबरोबर ह्यांना फार हर्ष झाला. ह्यांनी कौतुक वगैरे केलं, नारद मुनींना नमस्कार वगैरे केला, नारद मुनींचा जय जयकार केला आणि म्हणाले नारद मुनी आम्हाला तुम्ही सांगा की भगवान विष्णूकडून निरोप काय आमच्यासाठी. तर नारद मुनी म्हणाले अरे तुमच्यासाठी निरोप आहे, पण तुम्ही दोघेजण दिसता, तिसरा कुठं आहे? ते दोघांनी सांगायला सुरुवात केली. नाही त्याला ते जरा थोडासा काय याला प्रॉब्लेम निर्माण झाला. का? नाही तो थोडीशी घरी अडचण होती त्याच्या, मग त्यानं विचार केला की आता इथं बसून राहण्यापेक्षा घरी जाऊया, म्हणून तो गेला निघून. तो जाऊ दे, त्याचं सोडून द्या, आमचं सांगा तुम्ही काय ते. ते नारद मुनी म्हणाले अरे तो वेडा माणूस कसा आहे, हा निघून गेला, त्यालाच भगवान विष्णूंनी सांगितलं होतं की आज संध्याकाळपर्यंत त्याला मोक्ष मिळणार होता, पण तो गेला निघून. एकानं आपल्या कपाळावर हात मारला, बघितलं काय हे नशीब दुर्दैव त्याचं. आज संध्याकाळी त्याला आत्मज्ञान होणार होतं आणि तोच नेमका निघून जावा. बरं जाऊ दे मुनिवर्य आमचं सांगा. त्या मुनिवर्याने बघितलं आणि म्हणाले तुमचं ह्यांनी सांगितलं आहे, भगवान विष्णूंनी सांगितलं आहे की तुम्हाला आत्मज्ञान 7 जन्मी तरी शक्य नाही. तो म्हणाला काय 7 जन्म शक्य नाही? अहो मी लोकांबरोबर पैज मारलंय, मी मिळवणारच आत्मज्ञान, आणि 7 जन्म शक्य नाही? हे काहीतरी. असं करून अटॅकच आला त्याला. कारण आता घरी जायला नको, तोंड दाखवायला नको, बायका पोरं काय म्हणतील, आजूबाजूचे काय म्हणतील, वाढवले दाढीने, घातले पांढरं धोतर आपलं आणि झाला आत्मज्ञानी. आत्मज्ञानासाठी गेला, सांगत होतो वकिली सोडू नकोस म्हणून, आणि आत्मज्ञान मिळवतं. तर आता तोंड आहे जायला, म्हणून शर्मेनं काय केलं, तिथेच त्याला अटॅक आला आणि गेला. तो एकच राहिला. नारद मुनी म्हणाले बाबा तुला सांगू की तुला पण अटॅक येणार? तो म्हणाला काही मला अटॅक येणार ना, मला सांगा, जे काय सांगाल ते मी ऐकण्याची तयारी माझी आहे, कारण माझा दृढ निश्चयच आहे कोणत्याही स्थितीत या प्रपंचातून मला सुटायचंच आहे, किती त्रास झाला तरीसुद्धा. कारण माझ्या कर्माचे भोग जेवढे असतील, कारण ते मीच केलेले आहेत, ते मला भोगल्याशिवाय सुटका नाही आहे. मी जोपर्यंत नील होत नाही, माझं अकाउंट नील होत नाही, तोपर्यंत मला मोक्ष मिळणार नाही, मलाही ठाऊक आहे. त्यामुळे माझी ऐकायची तयारी आहे, फक्त मला तुम्ही सांगा, मला भगवान विष्णू काय बोलले, तुला मोक्ष मिळेल का? तर नारद मुनी म्हणाले भगवान विष्णूंनी सांगितलं तुला 100% मोक्ष मिळणार, पण या चिंचेच्या झाडाखाली जो बसलेला आहे, या चिंचेच्या झाडाला पानं किती आहेत, तितक्या वर्षानंतर तुला मोक्ष मिळणार. त्यानं ते ऐकल्याबरोबर त्याला इतका आनंद झाला, चिंचेची पानं कितीही असू देत, पण मोजून कधीतरी ती संपणार आहेत ना, म्हणजे नक्की मला आत्मज्ञान होणार. आणि त्याला त्या आनंदामध्ये जी समाधी लागली तिथेच त्याला मोक्ष मिळाला.
दृढ निश्चय पाहिजे, विश्वास पाहिजे, गुरूंच्या शब्दावर विश्वास पाहिजे आणि निर्धार आपला पक्का पाहिजे, तेव्हा मोक्ष मिळणार आहे. मोक्ष म्हणजे काय बाजारातला भाजीपाला नाही. बोला आम्ही इतक्या संत संघाला येतो, स्वामींच्या एवढ्या एवढ्या वाऱ्या करतो, स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वागतो, स्वप्नातसुद्धा कोणाचं वाईट चिंता नाही, कोणाला फसवणार नाही, कोणाला लुबाडणार नाही. ओ तोंडपाठ माझं सगळं आहे स्वामींनी सांगितलेलं, अजून मोक्ष का नाही मिळाला सांगा. असा मोक्ष मिळणार नाही. हा वाचाळपणा आहे. वाचाळपणानं लोकांवर इम्प्रेशन मारता येईल, मोक्ष नाही मिळवता येणार. मोक्ष मिळवण्यासाठी कोरं व्हावं लागेल. मोक्ष मिळवण्यासाठी या सगळ्या पाप पुण्यातून कोरं व्हावं लागेल. आणि जोपर्यंत आपण कोरे होत नाही, सगळं जे लिहिलेलं आहे, जे जे काय कर्म केलं आहे ते जोपर्यंत पुसलं जात नाही, ते पुसण्यासाठी मीच सांगितलं आहे, स्वप्नातसुद्धा कुणाचं वाईट चिंतू नका. असा जे लोक प्रश्न विचारतात मला मोक्ष का नाही मिळत, त्यांनी प्रत्येकाने आपल्या मनाला प्रश्न विचारायचा. मी आज दिवसभरामध्ये खरंच कुणाचं वाईट नाही चिंतलं, माझ्या मनात यचकिंची ती वाईट नाही विचारायला. कुणाला कधी लुबाडू नका. आज सकाळपासून मी खरंच कुणाला लुबाडलेलं नाही. कधी कुणाला आपल्यामुळे त्रास होईल असं वागू नका. अशा प्रकारे जे मी काही शिकवण सांगितलं ती मनाला विचारा, म्हणजे नक्की त्याचं उत्तर आहे मोक्ष कधी मिळणार. परंतु आपण ते विचारत नाही मनाला. का? आपण बद्ध झालेलो आहोत. आपल्याला काम क्रोधादी विकाराने आपल्या डोळ्यावर झाडपड बांधलेलं आहे. समोर दिसतंय खड्डा आहे, तरीसुद्धा डोळे बांधून आपण त्या खड्ड्यामध्ये जातोय. तोच विषय ताई आपल्याला सांगतात. म्हणून आपण आता परत ताईंकडे येऊया आणि तो बद्ध विषय जो आहे तो नीट समजून घेऊया. श्री गुरुदेव माऊली. आपल्याला की हा सुंदर नरदेह प्राप्त झालेला आहे आणि समर्थ म्हणतात की या नरदेहामध्येच आपल्या या जीवनाचं सार्थक होईल. सार्थक म्हणजे काय? तर आपल्याला मोक्ष मिळेल. अंड योनीमध्ये आपल्याला हे शक्य आहे का हो? तर अजिबात नाही. आपण हे मन काय करतं, आपल्याला मन सांगतं की ठीक आहे ह्या जन्मात नको आहे आपल्याला मोक्षप्राप्ती. जसं माऊलींनी सांगितलं दृष्टांतामध्ये की त्याला आपल्याला मोक्ष नको होता आणि म्हणून तो पळून गेला. तसंच माणसाचं मन काय सांगत असतं की ह्या जन्मात आम्हाला सुख मिळालेलं आहे ना, तर आम्ही सुख भोगतो आणि पुढच्या जन्मात आम्ही मोक्षप्राप्तीसाठी काहीतरी प्रयत्न करतो. हे समर्थांना अजिबात आवडत नाही. समर्थांनी काय सांगितलं या ठिकाणी की बघा, ज्यावेळेस तुमचं मन असा संकल्प करतायत की पुढच्या जन्म, समर्थनाच आवडत नाही असं नाही, मलाही आवडत नाही. हा मलाही आवडत नाही. मला म्हणजे तुम्हाला नव्हे, मला जो मी आहे का सांगतो का तुम्ही म्हणाले त्याही मला आवडत नाही. आणि खरंच सद्गुरू या नात्यानं मलाही आवडत नाही. कारण आम्हाला ठाऊक आहे की परत मनुष्य जन्म मिळणार नाही. म्हणून आलाय जन्म ती संधी साधून घ्या. त्यामुळे ते पुढच्या वेळेला घालू हे डोक्यातलं काढून टाका. दर आठवड्याच्या संत संघाला या आणि या बंधनातून मुक्त कसं व्हायचं ते ऐका ना. याच्यासाठी ह्या ताई आहेत, त्याच्यासाठी मी आहे, याच्यासाठी अनेक आमचे प्रबोधनकार आहेत. ते जे सांगतायत वेगळ्या भाषेमध्ये वेगळ्या पद्धतीनं ते अंगीकारा आणि आचरणामध्ये आणा. चला पुढे. तर असा हा नरदेह अतिशय दुर्लभ आहे. 84 लक्ष योनी फिरून हा दुर्लभ असा नरदेह प्राप्त झालेला आहे. बहुमानाचा बहुमोलाचा जन्म असे हा खास रे, कारण परत हा जन्म येणे नव्हे. तो परत जन्म आपल्याला मनुष्य देहाचाच मिळणार नाही. आणि नीच योनीमध्ये जर आपल्याला जन्म झाला, पशु योनीत जर आपल्याला जन्म झाला, तर आपल्याला त्या मोक्षपदापर्यंत आपल्याला पोचता येणारच नाही हो. जन्माचं सुद्धा सार्थक करून घेता येणार नाही. म्हणून जन्माचं सार्थक कशात आहे? तो मोक्ष प्राप्तीमध्ये आहे. आणि तो मोक्ष प्राप्तीचा मार्ग कुठे आहे? तर संत संघात आहे, सद्गुरूंच्या सानिध्यात आहे. आणि सद्गुरूंच्या सहवासात गेल्यानंतरच आपल्याला ते सांगतात की बाबा रे, हा देह तू नाही आहे, पण या देहात वसणारा आत्मा तू आहे. हे आत्मज्ञान आपल्याला कुठेही पुस्तकात मिळणार नाही, ग्रंथात मिळेल, पण सद्गुरूंच्या सानिध्यात जर गेलं तर ते आपल्याला ते आत्मज्ञान, ते स्वरूपाचं ज्ञान ते आपल्याला संतच आणि संत संघातीतच आपल्याला मिळणार आहे. आणि हे जर संत संघामध्ये आपण ज्ञान मिळवलं नाही तर पुनरुपी जनन, पुनरुपी मरण, पुनरुपी जननी जठर शयनम अशी आपली अवस्था होईल. म्हणून या मोक्षातून म्हणजे हा मोक्ष मिळवणं हे आपलं अंतिम ध्येय असलं पाहिजे, शेवटचं उद्दिष्ट असलं पाहिजे, आपल्या जीवनाचं ते साध्य असलं पाहिजे, असा प्रत्येकानं निश्चय केला पाहिजे. कारण परत हा जन्म आपल्याला
नाही आहे. आणि ते देण्यासाठी देवानं आपल्याला वाऱ्यावरही सोडलेलं नाही, आपल्याला देवानं सद्गुरू दिलेले आहेत. देवानं तशी प्राप्त परिस्थिती निर्माण करून दिले. पुन्हा तो आपल्याला गिडगिडं हलवतोय प्रबोधनांच्या माध्यमातून की बाबा तुझं कर्तव्य आहे की आने की वाट कोण, जाने का घाट कोण, ब्रह्मा का कपाट कोण में कोण समाय, हे शोधायचं आहे. हे शोधण्यासाठी तुझा जन्म आहे हे सांगतोय. म्हणून आपण सगळ्यांनीच हा विचार करूया की आपल्याला जो मनुष्य जन्म मिळालेला आहे तो वाया घालवायचा आहे का? जर घालवायचा नाही तर आपण आपल्याला सुदैवाने गुरु मिळालेत, त्या गुरूंच्या चरणावर आपली भिस्त ठेवूया, गुरूंच्या चरणावर आपल्या श्रद्धा ठेवूया आणि काय करूया ते सांगतील त्या मार्गाने जाऊन आपल्या जीवनाचं सार्थक करूया. गुरुकृपा जर आपण संपादन केली तर नक्की आपल्याला हा मोक्ष मिळणं कठीण नाही आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सिया वल्लभ रामचंद्र की जय.